अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। ब्लू मोंटे सोसायटीच्या रहिवाशांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। विनापरवानगी सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आले आणि त्याला विरोध करण्यात आलाय। वरळीतल्या राहत्या सोसायटीतील रहिवाशांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अश्विनी पांडे आहेत। अश्विनी, काय सांगाल याबद्दल सविस्तर? यांची जे घर आहे मुंबईमध्ये ब्लू मॉन्डे सोसायटी, तिथले जे रहिवासी आहेत, सेक्रेटरी आणि चेअरपर्सन, हे सगळे दादर पोलीस स्टेशनला त्यांनी रिटर्न कंप्लेंट दिलेली आहे आणि त्यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या फ्लॅटच्या त्यांच्या तिथे पण ओळख केली गेली आहे। 6 सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आलेला आहेत आणि ते सगळे सोसायटीच्या परिसरामध्ये ते फिरतात। कॉमन एरिया असू द्या किंवा स्विमिंग पूलचा एरिया असू द्या, त्या सगळ्या एरियामध्ये ते लोक फिरतायत अशी कंप्लेंट तिथे दिली गेली आहे की त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे। तिथे लहान मुले पण खेळतात आणि ही जी वातावरण आहे ते तणावपूर्ण वातावरण आहे। त्याच्यावर दादर पोलिसला कंप्लेंट करून यांचं म्हणणं होता की जे 6 सशस्त्र गार्ड तिथे तैनात केले गेले आहेत, त्यांचा जो हथियार आहे तो लायसन्स त्या हथियारचा आहेत की नाही, आणि एक पोलीस गार्ड पण तैनात केला गेला आहे, त्याची पोलिसांकडून जी डिटेल मागणी करण्यात आली आहे सोसायटी सेक्रेटरी आणि चेअरपर्सन कडून। आता पोलिसांकडून कारवाई पण सुरू झालेली आहे आणि ती चौकशी होत आहे की हे 6 गार्ड कशामुळे तैनात केले गेले आहेत। त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विनी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।